नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. टॉप न्यूज मराठीचं सहज सोपं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. काल विजयादशमीच्या निमित्तानं एक सीमोल्लंघन जे आहे ते सगळीकडे होत असताना राजकारणातून, महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आणि भाजपाचे जे नेते आहेत, नारायण राणे यांचे मोठे सुपुत्र असणाऱ्या निलेश राणेंनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्वीचं ट्विटर आणि आत्ताच्या एक्सवरून ही घोषणा केली आहे. ते असं म्हटले की 19-20 वर्ष मी सक्रिय राजकारणामध्ये आहे. या सक्रिय राजकारणातून आता मला राजकारणापासून लांब जायचं आहे आणि राजकारणापासून लांब जात असताना आता राजकारणात मन रमत नाही. कुठल्याही निवडणुका लढण्यामध्ये आपल्याला रस राहिला नाही आणि त्यामुळं हा निर्णय घेतो. आणि जिथं मन रमत नाही तिथं स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवण्यात काय मकसद आहे असं देखील ते म्हटले होते. पुढे बोलत असताना कळत न कळत जर मी कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं देखील ते त्या ट्विटर अर्थात आत्ताच्या एक्सवरून म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र कालपासूनच निलेश राणेंनी जेव्हा निवृत्तीची घोषणा केली, त्या निवृत्तीनंतरच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. कारण एक आक्रमक, डॅशिंग, यंग असा चेहरा म्हणून निलेश राणेंकडे पाहिलं गेलं. 2009मध्ये रायगड सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले होते काँग्रेसच्या तिकिटावर. आक्रमक चेहरा जो आहे तो निलेश राणेंचा महाराष्ट्राने नव्हे तर लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र पुढं बदललेली राजकीय गृहीतकं असतील किंवा काही बदललेल्या राजकीय घटनांमुळे दोन निवडणुकांमध्ये म्हणजे 2014 आणि 2019ला निलेश राणेंना पराभवाचा सामना जो आहे तो करावा लागला. 2009मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढली होती आणि ते विजयी झाले होते. 2014ला आपल्याला माहिती आहे नारायण राणेंनी जो त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला होता, त्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणेंनी निवडणूक लढली होती. मात्र त्यामध्ये त्यांना शिवसेनेच्या विनायक राऊतांकडून पराभवाचा सामना जो आहे तो सहन करावा लागला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यानंतर म्हणजे या सलग 2 पराभवांनंतर निलेश राणे आपल्याला सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्याचंच पाहायला मिळत होतं. मात्र भाजपकडून त्यांची प्रदेश सचिव म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतरही जर आपण पाहिलं तर राणेंनी ही नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कोकणातले काही नेते आहेत, संघटनेतले पदाधिकारी आहेत, त्यांना भाजपमध्ये आणलं होतं. त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. भाजपमध्ये आल्यानंतर कुठंतरी आक्रमक वाटणारे निलेश राणे शांत संयमी झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. मात्र काल अनपेक्षितरित्या त्यांनी जी निवृत्तीची घोषणा केली, म्हणजे 42 वय आहे निलेश राणे यांचं आणि यानंतर या एवढ्या कमी वयात निवृत्तीची घोषणा त्यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर चर्चा अर्थातच उमटण्यास सुरुवात झाली आहे. या सगळ्या निलेश राणेंच्या निवृत्तीमागे कुठेतरी भाजपमधलं अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे असं देखील बोललं जातं आहे. कारण मंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंमध्ये काहीसा वाद आहे. मालवणच्या विकासाकडं मंत्री म्हणून रवींद्र चव्हाणांचं दुर्लक्ष आहे असं बोललं जातं आणि त्यामुळं निलेश राणेंनी निवृत्ती घेतली का असं देखील एक चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. किंवा मग एक गट काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत असं देखील म्हटले की 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला पराभव होणार होता, या भीतीमुळे त्यांनी कदाचित निवृत्ती घेतली असावी. म्हणजेच पर्यायाने आपला पुढचा राजकीय प्रवास जो आहे तो खडतर आहे का म्हणून त्यांनी ही निवृत्ती घेतली का असं देखील बोललं जातं. किंवा भाजपामध्ये जी आक्रमक शैली आहे निलेश राणे यांची, त्या आक्रमक शैलीला नुसार काम करण्याची संधी मिळत नाही आहे का असे देखील तर्कवितर्क प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेत. आज निलेश राणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेणार आहेत. ते सागर बंगल्यावर देखील पोहोचले आहेत. मात्र आता निवृत्तीची त्यांनी घोषणा केल्यानंतर एक एक्सक्लुझिव्ह अशी बातमी समोर येते, एक मोठी बातमी खरं तर समोर येते की निलेश राणे यांनी ही निवृत्ती जाहीर करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांची देखील भेट घेतली होती. त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील भेट घेतली होती. अर्थात या भेटीमध्ये काय झालं हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र काल अनपेक्षितरित्या निलेश राणेंची नियुक्ती जी आहे ती भाजपासाठी तर मोठा धक्का आहेच. निलेश राणेंची नियुक्ती ही खरंच म्हणजे त्यांनी जसं सांगितलं तसं राजकारणात मन रमत नाही म्हणून घेतली आहे का अंतर्गत राजकारणाला कंटाळून घेतली आहे की आपला पुढचा प्रवास खडतर असल्यामुळे घेतली, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळामध्ये निश्चितरित्या मिळतील. मात्र नितेश राणेंच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता लोकसभेसाठी भाजपाचा चेहरा कोण असणार की तिकडे
किरण सामंत जे उदय सामंतांचे बंधू आहेत ते तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी ती सीट सुटणार की भाजप आपला नवीन कुठला चेहरा देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. का राणे परिवारातच हे तिकीट राहील? हां, नितेश राणेंच्या नियुक्तीच्या मागे आणखी एक असं कारण सांगितलं जातं की एकाच घरामध्ये 2 तिकीटं नकोत म्हणून देखील निलेश राणेंनी निवृत्तीची घोषणा घेतली असावी. कारण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, नितेश राणे आमदार आहेत. त्यामुळं आता पुन्हा राणे परिवारातच तिकीट द्यायला नको म्हणून अशी देखील कुठेतरी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळं त्यांनी निलेश राणेंनी नियुक्तीची घोषणा केली. असे एक ना अनेक भारंभार प्रश्न जे आहेत ते इथं उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळामध्ये निश्चितरित्या मिळतील. मात्र राणेंच्या नियुक्तीमुळे आता भाजपासमोर जो उमेदवाराचा चेहरा शोधण्याचा पेच निर्माण झाला आहे त्याच्याकडे भाजप कसं पाहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि बातम्यांमागच्या विश्लेषणांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल.